हे पहा मशरूम. आता हे मशरूम आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. आता आपण यात थोडे मीठ टाकूया आणि गरम पाण्याने हे आता पुन्हा धुवून घेऊया. स्वच्छ धुवून झाले आहे आणि तेलही तापलेलं आहे. या पद्धतीत ते आपण कट करूया आणि 2-2, 3-3 कट करून आपण हे या पद्धतीने आपण सर्व कट करून परतून घेऊया. जोरात गॅस करून हे चांगले परतून घेऊया. थोडेसे मीठ, थोड्या वेळ झाकण ठेवूया. मस्त फ्राय झाले. आता आपण हे काढून घेऊया. मी हे काढून घेतले. आता आपण ह्याच कढईत जिरे मोहरी टाकूया. लसणाच्या 2 कळ्या बारीक चिरून आणि थोड्या डाळी या चांगलं परतून झालेलं आहे. आता आपण त्यात 1 बटाटा वाफलेला टाकूया बारीक तुकडे करून. थोडी हळद, थोडा गरम मसाला, थोडे लाल तिखट चांगलं परतून घेऊया. फ्राय केलेले मशरूम थोडं टाकते आणि थोडे ठेवते. थोडे मीठ चवीप्रमाणे. नाश्त्यासाठी तयार. एकदा तरी करून पहा मशरूम फ्राय. झटपट नाश्त्यासाठी पौष्टिक असे मशरूम फ्राय तयार. थोडेसे फ्राय मशरूम वरनं टाकले. मी यात बटाटा वापरलेला आहे. बटाट्याऐवजी आपण स्वीट कॉर्न वापरू शकतो.